आज आपण ट्रिक पाहणार आहोत कशाची, कोडिंग आणि डिकोडिंग पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की एबीसीडी कशा प्रकारे लक्षात ठेवायचे, कशा प्रकारे आपण त्यांचं नंबरिंग लक्षात ठेवायचं, नंबरिंग कसं करायचं हे काल आपण पाहिलेलं. तर आज आपल्याला पार्ट 2 पाहायचंय. आता या पार्ट 2 मध्ये काय दिलेलं आहे, काय आहे ते आता आपण बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे, याला मार्क पण भरपूर आहेत, असे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. आज आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत की नंबर टू लेटर म्हणजे जे हे आहे कालचे आपण एबीसीडी लिहिलं त्याच्यामधलं आपल्याला जे नंबरिंग केलं होतं तर त्या नंबरचा आज युज करायचा आहे. कसा युज करायचा, कोणत्या प्रकारचे गणित असतात, कशा प्रकारचे असतात ते आता आपण बघणार आहोत. चला आता क्वेश्चन काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा डीई इकडे काय दिले 10 आणि इकडे काय दिले HI क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी की याचं उत्तर काय येईल, त्याला कोणतं रिझन लागल, कोणत्या प्रकारे आपण हे सॉल्व्ह करायचंय ते आता आपण बघणार आहोत. आता बघा डीई, आता तुम्हाला माहिती आहे की डी चा नंबरिंग काय आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं किती आहे. डी चा नंबरिंग 4 आहे. ओके, ई चा किती आहे 5 आहे. मग इकडे किती आलेलं, इकडं 10 आलेलं आहे. ओके, तर आता या ठिकाणी H आणि इकडे काय आहे I. आता H चं नंबरिंग, आता H चं नंबरिंग किती आहे रे 8 आहे, बरोबर आहे. H चं किती आहे 8 आणि I चं नंबरिंग काय आहे 9 आहे. हे तुम्हाला मी लक्षात ठेवायला काय सांगितलं होतं, I9 असं तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. तर I9 आपण माहिती, त्यामुळे आपण काय केले नंबरिंग लक्षात आहे आपल्या. तर I चं 9 आहे. मग ह्याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन असेल, ह्याच्यामध्ये काय उत्तर येऊ शकेल, 17 येईल, 20 येईल, 36 येईल का 46 येईल, कॉम्बिनेशन आपल्याला गरजेचं आहे. आता आपण जर यात समजा ऍडिशन केलं की 4 + 5 किती आलं 9 आलं, 9 मध्ये 1 मिक्स केलं 10 आलं, तिथं ठीक आहे. पण जर इकडे मी जर केलं ऍड काय येणार आहे 8 आणि 17 मध्ये प्लस केलं 18 ऑप्शन आहे का इथे, कुठेच नाही. म्हणजे आपलं हे बरोबर आहे का, नाही, हे बरोबर नाही. मग आता आपलं काय करता येईल बाबा, तर आपण आता या ठिकाणी काय करू शकणार आहे. आता बघा 4 5 जा किती झालं 20 डिवायडेड बाय 2 जर केलं मी तर माझा आन्सर 10 येणार. माझा आन्सर काय येणार आहे 10 येणार आहे. आता हे रिझन इथं झालं. आता इथे हे लागू होतं का 8 × 9 किती होणार आहे 72 डिवायडेड बाय 2. जर 2 ने याला डिवाइड केलं तर 36 ऑप्शन आहे का इथे, तर आहे. म्हणजे आन्सर नंबर 3. म्हणजे आता बघा या ठिकाणी काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन. कधी ऍडिशन करून बघायचं, कधी मल्टिप्लिकेशन, कधी सबट्रॅक्शन करून बघायचं, कधी डिव्हिजन. या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित प्रॉपर केल्या तर आपलं उत्तर बरोबर निघतं. हे झालं 1 नंबर. आता 2 नंबरचा आपण बघूया की कशा प्रकारे म्हणजे डिजिट टू लेटर हे जो टाइप आहे त्याच्यामध्ये बघा डिजिट दिले असतात आणि आपल्याला त्याप्रमाणे लेटर कडे जायचं असतं. आता या ठिकाणी बघा लेटर्स आहेत आणि डिजिट पण दिलेले आहेत. तर मग आता ह्या क्वेश्चन काय बघूया. इन अ कोड द वर्ड स्टोरी इज रिटन ऍज 52731. How will you write RSYTO in this कोड. आता आपल्याला असा क्वेश्चन विचारलाय, मग अशा वेळेस आपण एस चा कोड कोणता आहे, टी चा कोणता आहे, ओ चा कोणता आहे, आर चा कोणता आहे, वाय चा कोणता आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही. बघा क्वेश्चन फिरवून विचारलेला आहे. आता बघा या ठिकाणी व्यवस्थित पहिल्यांदा काय करायचं आपल्याला की ऑप्शन बघायचे 25137 35217 32157 35127. आता हे 4 ऑप्शन आहेत, यातलं कोणतं येईल, काय येईल. आता त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, तो वर्ड काय आहे तो लिहून घ्या. पहिल्यांदा काय आहे STORY. ओके, ह्याच्या खाली तो नंबर लिहून घ्या. नंबर काय दिलेला आहे 52731. म्हणजे हे जे दिलेलं आहे हे ह्या अक्षरांचं हे डिजिट दिले, म्हणजे ह्या लेटरचं काय दिलेलं आहे डिजिट दिलेलं आहे. मग आता हे जे डिजिट दिलेलं आहे तर दुसरा वर्ड काय आपल्याला, तर RSYT आणि O. आता बघा कोणत्या लेटरला कोणतं डिजिट आहे ते आपण बघूया. आता आर कुठे आहे, इकडे आर चं काय दिलेलं आहे 3 आहे. त्यानंतर काय एस चं काय आहे 5. त्यानंतर काय वाय चं काय आहे 1 आहे. त्या ठिकाणी काय टी चं काय 2 आहे आणि ओ काय 7 आहे. बघा 35127 आहे का ऑप्शन 35127 3 नाही 25 आहे 352179 32 आहे 157 आणि 35127. ऑप्शन नंबर 4 35127 हा येणार आहे. म्हणजे बघा असे क्वेश्चन काय आहे, या ठिकाणी नंबरिंग जे आहे तर त्या लेटरला कोणता नंबर दिलाय हे महत्वाचं आहे, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं डोकं व्यवस्थित या ठिकाणी वापरायचं आहे आणि असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया.
क्वेश्चन नंबर 3 आहे तो पाहणार आहोत. क्वेश्चन 3 काय आहे तो आपण आता बघणार आहोत. कशा प्रकारे करायचा क्वेश्चन 3 बघूया. इकडे बघा, दिल्ली 25, मुंबई 36, कोलकाता 49, कोल्हापूर क्वेश्चन मार्क. बघा आता सिटीचे नाव आहेत. ह्या ठिकाणी काय होतं की आपण सांगितलं की लेटर टू नंबरिंग आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता लेटर आहेत, नंबर पण आहेत. मग अशा वेळेस कोणत्या लेटरचं काय येतं किंवा काय नाही. आता बऱ्याच वेळेस मुलं विचार करतात की डी म्हणजे आपण बघतो की 4 नंबर आहे, 5 नंबर आहे. मग असं एक नंबरिंग सगळेजण करायला जातात आणि मग सगळ्यांची मिळून बेरीज 25 येते का हे चेक करतात. मग परत मुंबईचं पण सेम असं होतं की बाबा 36 येते का, कोलकात्याचं के घेऊन, ओ घेऊन, एल घेऊन हे सगळ्यांची बेरीज 49 येते का असं चेक करत बसतात. आपण जर असं चेक करत बसलो तर ह्या ठिकाणी त्याचं उत्तर ते येणार नाही. कारण काय की या ठिकाणी क्वेश्चन असं आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे, पण सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. कारण हा क्वेश्चन फिरवून विचारलेला आहे की आपल्याला काय केलं की कन्फ्युज करण्यासाठी. म्हणजे काय करतात, एक्झाम मध्ये आपलं कन्फ्युजन झालं पाहिजे. असे क्वेश्चन आल्यानंतर आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं किंवा काय नाही, त्यासाठी काय होतं, कन्फ्युजन होतं. आणि कन्फ्युजन झाल्यामुळं काय की मुलं चुकतात. माझं कन्फ्युजन न होता आता या ठिकाणी एकदम सिंपल आणि सोपी ट्रिक आहे. बघा, क्वेश्चन कडे नीट पहा तुम्ही आणि नीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी बघा दिल्ली. आता हे जे नंबरिंग केलेलं आहे त्यांनी, हे नंबरिंग काय 25, हे काय 36, हे काय 49. आता ह्याच्यावरून तुमच्या कुठे एक गोष्ट लक्षात येतं. काय गोष्ट लक्षात येते की बाबा 25 हा स्क्वेअर आहे कोणाचा तरी, 36 हा कोणाचा स्क्वेअर आहे आणि हा पण स्क्वेअर आहे. मग आता या ठिकाणी स्क्वेअरच येणार आहे. पण स्क्वेअर कोणता येणार आहे, कसं सोडवायचं, काय करायचं, तर या ठिकाणी जास्त डोकं लावायची गरज नाही. आता बघा या ठिकाणी एकदम सिंपल ट्रिक आहे. काय की या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, दिल्ली. किती वर्ड्स आहेत रे, 1 2 3 4 5. किती वर्ड्स आहेत, 5 वर्ड्स आहेत. म्हणजे 5 चा स्क्वेअर 25. आता हे किती वर्ड्स आहेत, 1 2 3 4 5 6 आहेत. 6 चा स्क्वेअर 36. ओके. या ठिकाणी किती वर्ड्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 वर्ड्स आहेत. 7 चा स्क्वेअर 49. आता मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वर्ड्सच काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती वर्ड्स आहेत, 8. मग 8 चा स्क्वेअर, मग 8 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय, तो 64 येतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3. बघा, कॉम्प्लिकेटेड वाटला होता क्वेश्चन, पण तेवढा कॉम्प्लिकेटेड नव्हता. म्हणजे आपल्याला फिरवून विचारलं जातं आणि मग आपण त्या ठिकाणी कन्फ्युज होतो आणि आपलं उत्तर चुकतं. तर अशा वेळेस नीट काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या शार्प डोक्याने व्यवस्थित विचार करायचा आणि पटकन सोडवायचं आहे. असे पण क्वेश्चन लेटर टू नंबरिंग मध्ये असतात. बघा, आता 3 क्वेश्चन बघितले आपण. आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघायचं आपल्याला. आपण बघतो की डिजिट टू लेटर्स आपण जे आहेत त्यामध्ये बघतोय. आता हे काय दिलं, क्वेश्चन नंबर 4 आपण बघूया. इन अ कोड A is equal to 16 and B is equal to 4. So A into B minus A divided by B is equal to question mark. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा ह्या डिजिट टू ह्याच्यामध्ये नंबरिंग मध्ये असतात. तर हे लेटर्स डिजिट टू लेटर्स आहेत, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन असतात. मग कसे सोडवायचे, काय करायचं, तर या ठिकाणी बघा आता 16 आणि A. आता बरेच मुलं काय करतात, काही गडबड करतात आणि सोडवताना काय करतात की सिंपल वाटतं. त्यावेळेस बघा आता काय दिले, A ची किंमत म्हणजे A इंटू B मायनस A डिवायडेड बाय B. हा, तर बरेच जण असं करतात की 16 इंटू 4 मायनस 16 डिवायडेड बाय 4. मग सोडवताना असं सोडवतात 64 मायनस 16 डिवायडेड बाय 4. मग यातनं हे केलं 48 डिवायडेड बाय 4. मग ह्यांचं आन्सर येतं 12. मग 12 कुठे आहे, सेकंड आहे. असं बरेच जण करतात, पण हे बरोबर आहे का, नाही. हे काय आहे, रॉंग आहे. काय आहे, रॉंग आहे. मग आता अशा वेळेस काय करायचंय, आपल्याला माहिती आहे बोडोमासचा रूल सगळ्यांना माहितीये. बोडोमासच्या रूल नुसार आपण करायचंय. आपल्याला काय दिले, A इंटू B मायनस A डिवायडेड बाय B. A इंटू B किती, 16 इंटू 4 मायनस 16 डिवायडेड बाय 4. पहिल्यांदा डिव्हिजन करायचं. बोडोमास आपला रूल माहिती आहे, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. पहिल्यांदा काय करून घ्या, डिव्हिजन करून घ्या. हे आहे तसंच लिहून घ्या. ह्याचं डिव्हिजन केलं तर काय येणार आहे, -4. त्यानंतर काय मल्टिप्लिकेशन करून घ्या. किती येणार आहे, 64 -4. 64 मधनं 4 गेले किती राहिले, मग 60 राहिले. मग 60 ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर 3. बघा, एवढ्या सिंपल पद्धतीने आपण करायचं आहे. बोडोमासचा रूल विसरायचा नाही. तुम्ही जर असं जर केलं तर तुमचं रॉंग येणार आहे. हे व्यवस्थित असं करायचंय, तेव्हा तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. बघा, डिजिट लेटर मध्ये असे पण क्वेश्चन असतात. आता तुमची कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन याच्यामध्ये येतात. कोडिंग आणि डिकोडिंग हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. स्कॉलरशिप, मंथन, नवोदय ह्याच्यामध्ये हे क्वेश्चन येतातच आणि
त्यावेळेस एकदम सोपे असतात आणि मार्क मिळवणारे क्वेश्चन असतात. त्यामुळे नीट लक्ष द्या आणि व्यवस्थित सोडवा. बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया काय दिलेलं आहे. इन अ कोड द वर्ड फ्रेंड इज रिटर्न as 386521 and salt as 9740. How will you write the word sand, S-A-N-D, in this code? Option बघा काय आहेत. 9738, 3840, 9452, 9721. हे ऑप्शन आहेत त्या ठिकाणी 4. आता हे क्वेश्चन जो आहे या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काढायचा आहे. याचं उत्तर कमेंट मध्ये मला सांगायचंय की काय उत्तर येणार आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही हे मला व्यवस्थित कळणार आहे. म्हणजे कोडिंग डिकोडिंगचे हे जे आपलं आपण सेकंड पार्ट पाहिलेला आहे, आपल्याला पार्ट नंबर 3 पण पाहायचं आहे. त्यामध्ये अजून कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असणार आहेत, ते आपण आता सोडवायचे आहेत नेक्स्ट पार्ट मध्ये. तर दुसरा पार्ट तुम्हाला कसा वाटला की नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप नंतर नवोदय परीक्षा अवघड जाणार नाही. व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित बघा. पार्ट 1 ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पण पहा, म्हणजे तुम्हाला पार्ट 2 लगेच समजेल.